नमस्कार. आपलं माहितीकार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण माडा लॉटरी ड्रॉची वाट बघत आहात. तर लॉटरी ड्रॉ झाल्यानंतर जी काही पोस्ट लॉटरीची जी काही प्रोसेस आहे, ज्या ज्यानंतर आपण समजा लॉटरी विनर झालो, तिथपासूनची प्रोसेस ते जे काही आहे फायनल आपण पी-ओ-एल आपल्याला जोपर्यंत येत नाहीये किंवा जे काही आपण फायनल 10% पेमेंट करत नाहीये, तिथपर्यंत जो काही प्रोसेस आहे म्हणजे बिल्डरला आपली लिस्ट किंवा बिल्डरला आपल्याला कनेक्ट करेपर्यंतचा जो काही काळ आहे किंवा जी प्रोसेस आहे, ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे जे काही व्हिडिओ आहेत त्याला बऱ्यापैकी व्ह्यूज आहेत, बट जे काही सबस्क्रिप्शन होत नाहीये, चॅनलला सबस्क्राईब केलं जात नाहीये, ज्याने तुम्हाला कुठल्याच प्रकारचा जो काय आहे इम्पॅक्ट नाहीये. पण एक तुमचं सबस्क्रिप्शन आमच्यासाठी जे काही इन्स्पिरेशन आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत चला. माहिती आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करत चला. चला तर मग बघूया, की आपण जर बघितलं पोस्ट लॉटरी झाल्यानंतर लॉटरी ड्रॉ झाल्यानंतर जे काय आहे तुम्हाला तुमच्या SMS किंवा ईमेलने किंवा ऑनलाईन जर तुमचं बघितलं तर ॲप्लिकेशन किंवा तुमच्या लॉग इनवर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जे काय आहे विनर म्हणून किंवा नॉट विनर म्हणून त्या ठिकाणी दिसतं. जर तुम्ही लॉटरी विनर झाला असाल तर तुम्हाला एक इंटिमेशन लेटर येतं की नेक्स्ट प्रोसेस तुम्हाला करायची आहे. त्याबाबत तुम्हाला एक इंटिमेशन लेटर दिलं जातं आणि तुम्हाला 7 दिवस दिले जातात. म्हणजे जेव्हा तुम्ही लॉटरी विनर होता त्यानंतर तुम्हाला 7 दिवसाच्या आत जे काही आहे ते जे काही ऑफर आहे, जे तुम्हाला फ्लॅट लागलेला आहे ज्या स्कीममध्ये, तर तो तुम्हाला एक्सेप्ट किंवा सरेंडर करायचा असतो. जर तुम्ही एक्सेप्ट केला तर त्याच्यानंतर तुमचं कंडिशनल प्रोव्हिजनल लेटर तुम्हाला अवेलेबल होतं. ओके, किंवा कंडिशनल प्रोव्हिजनल लेटर हे त्या ठिकाणी अवेलेबल होतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर कंडिशनल पी-ओ-एलमध्ये खूप साऱ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात, की तुम्हाला जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी जी काय आहे किंवा इतरही जर कोणतं सर्टिफिकेशन तुमचं एक्सेप्ट विथ कंडिशन असेल, म्हणजे त्यावेळेस तुम्ही म्हाडाने सांगितलं असेल की तुम्ही नंतर जसं की कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑप्शन आहे की तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सबमिट करा, तर नसेल तर तुम्ही नंतरही ते सबमिट करू शकता. तर त्याच पद्धतीने जर तुमच्याकडं त्यावेळेस ते डॉक्युमेंट नव्हतं तर तुम्ही ते लॉटरी विनर झाल्यानंतर ते तुम्हाला सबमिट करायला लागतं. जर तुम्ही आत्ता ते नसेल आणि तुम्ही जर त्याला नो केलं असेल तर नंतर जेव्हा तुम्ही लॉटरी विनर होणार आहात तेव्हा त्याची तुम्हाला नक्की गरज पडणार आहे. तर ते तुम्ही तयार किंवा अवेलेबल करून ठेवा. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा इतरही जे काही आर्टिस्ट किंवा बाकीच्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी सर्टिफिकेशन असतं, ते जर कंडिशन अलाउड केलं असेल विथ कंडिशन, तर ते तुम्हाला नंतर सबमिट करायला लागतं. हे झालं तुम्हाला कंडिशनल प्रोव्हिजनल ऑफर लेटर जेव्हा येतं तिथपर्यंतचा काळ. त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला पेमेंटची प्रोसेस करायला लागते. ओके, ते स्कीम वाईज जर बघितलं तर पेमेंटचं जे काही प्रोसेस आहे वेगवेगळी आहे. तर ते तुमच्या जेव्हा तुम्ही त्या स्कीममधून डिटेल्स येतील, प्रोव्हिजनल ऑफर लेटर येईल, त्यामध्ये ते क्लिअरली मेन्शन असेल. ओके, आणि जर आपण टाईमलाईन जर बघितली पेमेंटची, तुम्हाला 10% जे काय आहे फर्स्ट 10% अमाऊंट जे आहे ते 30 ते 45 दिवसामध्ये तुम्हाला ते जमा करायचं असतं. ओके, जर त्या कालावधीमध्ये तुम्ही जमा नाही केलं तर त्याला इंटरेस्टसुद्धा लागतो. ओके, आणि जर तुम्ही ती टाईमलाईन फॉलोच केली नाही तर तुमचं जे काही आहे कन्सिक्वेन्स, म्हणजे जर कंटिन्युअस तुम्ही ते पेमेंटची डेडलाईन होऊन गेल्यानंतर भरलंच नाही तर जे काही तुमचं जे काय इलिजिबल तुम्ही विनर असाल तर ते तुमचं नाव रिमूव्ह केलं जातं विनर लिस्टमधून, कारण तुम्हाला त्या टाईमलाईनमध्ये पेमेंट करायचं असतं. तर त्या संदर्भात जर काही इश्यू असेल तर तुम्ही म्हाडाशी कनेक्ट करू शकता. आणि जर बघितलं त्यानंतर जेव्हा 10% तुम्ही अमाऊंट भरणार आहात तर त्यानंतर जे काय आहे तुम्हाला फायनल पी-ओ-एल दिलं जातं. ओके, तर त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेमेंटची एक टाईमलाईन मेन्शन केलेली असते, जी काही स्कीम वाईज वेगवेगळी असते. त्यामध्ये तुम्ही होम लोन जर करणार असाल तर त्या संदर्भातही वेगळा जो काही आहे एक NOC तुम्हाला द्यावी लागते, तोही आपण बघूया. आणि जर तुम्ही इन केस सरेंडर करणार असाल, जो काही तुम्हाला फ्लॅट लागलेला आहे त्या स्कीममध्ये कोणत्याही, जे काही तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन केले असेल तर त्यामध्ये कोणत्या एका स्कीमला जर तुम्हाला फ्लॅट लागला असेल, तुम्ही विनर असाल आणि जर तुम्हाला तो फ्लॅट नको असेल तर तुम्ही सरेंडरची प्रोसेस जर करणार असाल, त्या संदर्भातही गाईडलाईन आहे की जर तुम्ही सरेंडरसाठी अप्लाय करताय तर तुम्हाला जर तुम्ही फायनल प्रोव्हिजनल ऑफर लेटर यायच्या आधी जर तुम्ही सरेंडर केलं तर तुम्हाला फुल रिफंड भेटतो. पण जर तुम्हाला पी-ओ-एल आलं, फायनल पी-ओ-एल, तर तुम्हाला जे काय आहे तुमचं EMD अमाऊंट भरलेलं आहे 15,000 किंवा 20,000, त्यामधून तुमचं जे काही 10% अमाऊंट हे कट केलं जातं. ओके, आता जर तुम्ही होम लोनचा ऑप्शन करणार असाल, होम लोन करणार असाल तर त्या संदर्भातही तुम्हाला NOC घ्यावी लागते. ऑनलाईन तुमच्या प्रोफाईलमधून त्यालाही तुम्ही अप्लाय करू शकता. ओके,
त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की जे काही प्रोव्हिजनल ऑफर लेटर असतं, त्या ऑफर लेटरचा आपण एक नमुनासुद्धा बघणार आहोत. तर त्या ऑफर लेटरमध्ये काय-काय गोष्टी असतात, काय-काय मेन्शन केलेलं असतं ते आपण बघणार आहोत. त्याच्यात तुमचा ॲप्लिकेशन नंबर किंवा बाकी तुमचं डिटेल्स असतात, स्कीमच्या डिटेल्स असतात, तुमचा फ्लॅट नंबरच्या डिटेल्स, बिल्डिंगच्या विंगच्या डिटेल्स किंवा तुम्ही जे काही पेमेंट आत्तापर्यंत केलेलं आहे त्याच्या डिटेल्ससुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात आणि म्हाडाकडून काही कंडिशन आणि टर्म्स मेन्शन केलेल्या असतात आणि डेडलाईनसुद्धा मेन्शन केलेली असते, जी काही पेमेंटची डेडलाईन आहे. तर प्युअल म्हणजे थोडक्यात की देकारपत्र टाईपच तुम्हाला एक लेटर दिलं जातं जेव्हा तुम्ही फायनल प्रोसेस करणार. फायनल प्रोसेस झाल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचं एक जे काय आहे देकारपत्र तुम्हाला दिलं जातं. त्याचा तुमचा ॲप्लिकेशन नंबर असतो जो की विनर झालेला असतो, तो वाला ॲप्लिकेशन नंबर असतो, तुमचे डिटेल्स असतात, तुमचे ॲड्रेस असतो जो की तुम्ही प्रोफाईलवर मेन्शन केला आहे. तुमचं जे काही ज्या स्कीमसाठी तुम्ही ॲप्लाय केलं होतं त्या स्कीमला विनर झाले त्याचं देकारपत्र मेन्शन केलं जातं. आपला अर्ज क्रमांक, आपण कोणत्या प्रवर्गातून केला आहे किंवा प्राधान्यक्रम किती आहे त्याच्या डिटेल्स दिले जातात आणि आपल्याला मेन्शन केलं जातं की कागदपत्र जे काय आहे तुम्ही दिलेलं आहे त्यानुसार हे तुम्ही पात्र ठरला आहात आणि पुढे जर बघितलं तर त्यामध्ये जो काही सदनिका क्रमांक आहे तो दिला जातो. म्हणजे फ्लॅटचा नंबर दिला जातो किंवा जे विंग आहे त्याच्या डिटेल्स दिल्या असतात. फ्लोअर दिलेला असतो, कोणत्या फ्लोअरला आहे ते डिटेल्स तुम्हाला त्या देकारपत्रामध्ये दिलेले असतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं सदनिकेचा क्रमांक आणि हे असतं आपला फ्लोअर असेल, तुमचं विंग जर मल्टिपल विंग असेल तर त्या विंगचं नाव दिलं जातं, तुमचा फ्लॅटचा नंबर असेल आणि जर आपण बघितलं की जी अंदाजित रक्कम म्हाडाने दिलेली आहे ती आणि तुम्ही जी काही आत्तापर्यंत म्हाडाकडे जमा केलेली रक्कम आहे त्याची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केले जातात की किती अमाऊंट क्लिअरली ते, कारण हे ह्याच्यानंतर जी काही प्रोसेस आहे तुम्हाला ती बिल्डरसोबत करायची आहे तर त्यासाठी त्या डिटेल्स त्या देकारपत्रामध्ये नमूद केलेल्या असतात. आपण जर बघितलं तर 4 नंबरचा या ठिकाणी जर एक 1 बाय 1 आपण गेलो तर या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की मंजूर केल्या आहेत एकात्मिक नगर विकासात किंवा जर अल्प उत्पन्न गट सदनिका विशेष नगर वसाहत एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पा साठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयानुसार म्हाडातर फक्त पात्र लाभार्थ्यांची यादी योजनेच्या विकासाकडे द्यावीची आहे. त्यानंतर अर्जदाराने पुढील सर्व पत्रव्यवहार विकास सोबत करायचा आहे. म्हणजे ह्या जर स्कीममध्ये असेल अल्प उत्पन्न गट सदनिका विशेष नगर वसाहत आणि एकात्मिक नगर वसाहत तर ह्यांची जी काही यादी आहे ती बिल्डरकडे द्यायला लागते. त्यानंतरचं जे काही पुढील प्रोसेस आहे ते बिल्डरसोबत होते. ओके. त्यानंतर सदर योजनेचं बांधकाम विकासकामार्फत करण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकामाचा दर्जा व नियोजनाबाबत देखभाल, विक्री, सोयी-सुविधा इत्यादीबाबत विकासक जबाबदार राहील. म्हणजे हे पण 50% किंवा 20% जे बिल्डरने डेव्हलप केलेले आहेत त्यांच्या संदर्भात मेन्शन केलेलं आहे की टर्म्स अँड कंडिशन त्या दिलेल्या आहे की ह्याचा जो काही दर्जा असेल किंवा जे काही नियोजन आहे किंवा देखभाल सगळा जो काही डिटेल्स आहे किंवा त्याबाबत तुम्हाला जर काही असेल तर तुम्ही ते विकासकाकडे जायचं किंवा विकासक ह्या गोष्टींसाठी जबाबदार राहील. ओके. विशेष नगर वसाहत प्रकल्प एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पासाठी निर्मित केलेल्या शासन नियमानुसार सदर योजनेमधील बाह्य सुविधांचे काम विकासकाने करायचे आहे. त्यानंतर जर बघितलं आपण महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट टॅक्सेस असतील, स्टॅम्प ड्युटी असेल, रजिस्ट्रेशन फी असेल किंवा जर आपण बघितलं मेंटेनन्स जे काही चार्जेस असेल याबाबतचे शुल्क जे काय आहे विक्री किमती व्यतिरिक्त आपल्याला बिल्डरला द्यावे लागतात. ओके. त्यानंतर आहे की जर आपण बघितलं की ज्या सदनिका आपल्याला मिळालेल्या आहेत त्या सदनिका जर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मिळकत व्यवस्थापन विनिमय 1981 मधील तरतुदीनुसार सदनिकेची 5 वर्षाचा कालावधी विक्री करता येत नाही. तसेच PMYच्या ज्या काही योजना आहेत त्यांना 10 वर्षाचा कालावधी आहे की तोपर्यंत तो विक्री करता येत नाही आणि जर असं कोणी केलं तर त्याला कायदेशीर कारवाई केली जाईल. ओके. विकासकाकडे भराव्या लागणाऱ्या रकमेबाबत करारनामा विकास सोबत करणे आवश्यक आहे, अन्यथा आपल्या सदनिका मिळवण्याचा हक्क रद्द समजण्यात येईल. ओके. म्हणजे जे काही तुम्ही करारनामा करणार आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन करणार आहे त्या संदर्भात तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते विकासकाकडे करायचं आहे, अन्यथा तुमची जी काही सदनिका आहे जर तुम्ही ते केले नाही टाईमलाईन किंवा प्रोसेसनुसार तर ती रद्द होऊ शकते. देकारपत्र प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराने विकासकाकडे जाऊन 30 दिवसात नोंदणीकृत करारनामा करणे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा देकारपत्र मिळणार आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला 30 दिवसाचा कालावधी आहे. त्या 30 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला बिल्डरकडे जाऊन त्या तुमचा जो काही फ्लॅट आहे त्याचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे प्रूफ म्हणून हे देकारपत्र असेल आणि बिल्डरकडे सुद्धा म्हाडाकडून लिस्ट प्रोव्हाइड केली जाते. बिल्डरही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो, तर तुम्हाला ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे.
जे तुमचं देकारपत्र आल्यानंतर. त्यानंतर आहे विकास कास. ही सूचना जर आहे ती विकास कास आहे, म्हणजे बिल्डरकडं, डेव्हलपरसाठी. देकारपत्र निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत नोंदणीकृत करारनामा झालेल्या लाभार्थ्यांची यादी व सूची क्रमांक 2च्या प्रति ईमेलद्वारे व हस्तपोच या कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. हे बिल्डरसाठी आहे. त्यानंतर जर बघितलं, शासनाचे पत्र क्रमांक संकीर्ण 1954 हे जे काय आहे 1996च्या अध्यानुसार सदनिका पती पत्नीच्या संयुक्त नावे वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्याकरिता विविध अर्जदाराने अर्ज भरताना पती पत्नीच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. म्हणजे जे की तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे जर, तर ती सदनिका जर तुम्ही विवाहित असाल तर ती संयुक्त नावानेच रजिस्टर होणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार असाल तेव्हा तुम्ही जर मॅरिड असाल तर तुम्हाला दोघांच्या नावाने रजिस्टर करायचं आहे. ते बंधनकारक या ठिकाणी सांगितलेलं आहे. सदनिका ताब्यात घेताना व सदनिका ताब्यात घेतल्यावर गाळ्याची कसल्याच प्रकारची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी म्हाडावर राहणार नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही ताबा घेणार आहे किंवा पोझिशन घेणार आहे त्यानंतर म्हाडाची कसल्याच प्रकारची देखभाल किंवा दुरुस्तीची जबाबदारी राहणार नाही. हे सगळं आता बिल्डरकडे च्या जबाबदारी आहे. म्हाडा याला जबाबदार राहणार नाही. आपण सादर केलेल्या कागदपत्रांमधील भविष्यात कोणतेही कागदपत्र खोटी बनावट आढळून आल्यास वितरणानंतरच्या कोणत्याही टप्प्यात सदनिकेचे वितरण म्हाडा अधिनियम 1976 अंतर्गत रद्द केले जाईल. म्हणजे जर तुम्ही काहीतरी खोटं डॉक्युमेंट सादर केलं आहे आणि नंतर ते कोणत्याही प्रोसेसच्या टप्प्यामध्ये जर सापडलं तर तुमचा जो काही विनर असेल तर तो फ्लॅटचं जे काय आहे रद्द होणार आहे. ओके. त्यानंतर आहे की ज्या विकासकांना जागा मालकांना 125% ASR प्लस 25% नुसार सदनिकेची बांधकाम किंमत प्राप्त होणार आहे त्या विकासक जागा मालकांना इन्फ्रा चार्जेस व इतर रकमेची लाभधारकांकडून आकारणी करणे अनुज्ञेय नाही. म्हणजे जर जी प्राईज आहे आपल्या फ्लॅटची ती ASR म्हणलं तर ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स, म्हणजे रेडी रेकनरचे जे काही दर आहेत त्या दरानुसार जे काही गव्हर्नमेंटने दरवर्षी ठरवलेले असतात प्लस 25% जर चार्जेस घेतलेले असतील तर विकासकाला इन्फ्रा चार्जेस व इतर रकमेची लाभार्थ्यांकडून आकारणी करणे अनुज्ञेय नाही. म्हणजे ते घेऊ शकत नाही. ओके. सदनिकाच्या वितरणाबाबत शासनाचे व प्राधिकरणाचे वितरणासंबंधी सर्व कायदे नियम अटी शर्ती तसेच वेळोवेळी होणाऱ्या सुधारणा व बदल लागू राहतील. जे काही बदल किंवा जे काही नियम नवीन येतील ते सगळे आपल्याला लागू राहणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर सदर योजनेतील आपला अर्ज रद्द करून आपण वरील भरलेल्या रकमेचा परतावा मागितल्यास वरील सोडतीच्या चारातील नमूद अटी शर्ती व प्रमाणे वजावट करून उर्वरित रक्कम आणि अर्जात नमूद केलेल्या आपल्या बँक खात्यामध्ये द्वारे विनाव्याज जमा केली जाणार आहे. म्हणजे जर आपण अर्ज जो काही आहे किंवा ॲप्लिकेशन किंवा सरेंडर केलं तर ते त्यानंतरची जी काही प्रोसेस आहे त्याबाबत सांगितलेलं आहे. आणि 18 नंबरचा जो काय आहे पुणे मंडळाने, अतिशय महत्त्वाचं आहे की पुणे मंडळाने म्हाडाने सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी सल्ला देणारा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला पुणे मंडळ म्हाडा जबाबदार राहणार नाही. तसेच कोणताही व्यक्ती परस्पर म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे अशा प्रकारच्या बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी प्राधिकरण आणि मुख्य अधिकारी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. म्हणजे तुम्ही जी काही प्रोसेस करणार आहात तर ती करताना व्यवस्थित काळजी घ्या. कुठल्याही व्यक्तीसोबत तुम्ही जो काही आर्थिक व्यवहार करू नका. तुम्ही एकतर बिल्डर किंवा म्हाडा सोबतच तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. बाकी इतर कोणाशी तुम्हाला जे काय आहे आर्थिक व्यवहार करायचा नाही. अर्जदाराने नोंदणीकृत दस्त केल्यानंतर सदनिकेच्या संपूर्ण रकमेचा भरणा विहित मुदतीत न केल्यास सदर दस्ताची एकतर्फी नोंदणी रद्द करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विकासक व म्हाडा यांना असतील. म्हणजे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे आणि जर तुम्ही ती जी काही टोटल अमाऊंट आहे फ्लॅटची ती जर भरली नाही वेळेत तर त्या जो काही फ्लॅट आहे त्याचा जो काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर ती एकतर्फी नोंदणी रद्द करण्याबाबतचा सुद्धा अधिकार विकासक आणि म्हाडाला आहे. तर ही झाली त्या जे काही अटी शर्ती आहेत देकारपत्र आणि देकारपत्राचा नमुना. ह्यात थोडाफार बदलही असू शकतो किंवा प्रत्येक स्कीममध्ये थोडाफार चेंज असेल. तुम्ही अमाऊंट भरलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा चेंज असू शकतो. तर एक अजून आहे की जे काही आपण ॲप्लिकेशन करतो त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारचं जे काही डिटेल्स बघायला भेटतं की तुम्ही जे काही जितक्या साऱ्या ॲप्लिकेशन केलेले आहेत त्यातले तुम्ही कोणत्याला विनर झाला ते तुम्हाला सुद्धा ड्रॉ स्टेटसमध्ये दिसलं जातं. ओके. आणि ह्याच्या जर डिटेल्स आपल्याला बघायचे असतील की पोस्ट लॉटरी नंतर तर तुम्हाला पोस्ट लॉटरी माय ॲप्लिकेशनमध्ये जे काही पोस्ट लॉटरीचं सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला बाकीच्या डिटेल्स बघायला भेटतात. तुमचं एक्सेप्टन्स लेटर किंवा POL जे काय आहे किंवा इन्स्टॉलमेंटच्या जे काही प्रोसेस आहे किंवा जर तुम्ही आता या ठिकाणी जर बघितलं इलिजिबल आहे पण जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहे ते तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे ते तुम्हाला परत सबमिट करायचं आहे. अशा प्रकारचा जो काही इंटरफेस किंवा हे असं तुम्हाला दिसेल. तर ही होती जे काही तुमचं
लॉटरी विनर झाल्यापासूनची ती रजिस्ट्रेशनपर्यंत म्हणजे बिल्डरला कनेक्ट करण्यापूर्वीची जी काही प्रोसेस आहे ती कशा प्रकारची आहे त्याबाबत ही माहिती होती. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.